भारतापासून पाकिस्तान हा वेगळा देश बनवणाऱ्या जिन्नांनी आपल्यापेक्षा 24 वर्ष लहान मुलीशी लग्न का केलं आणि लग्नाच्या अवघ्या 10 वर्षातच त्या मुलीने सुसाईड का केली? तर काय होती जिन्ना यांची प्रेम कहाणी जाणून घ्या आमच्या व्हिडिओमधून। तसं तर जिन्नांचं आधी लग्न झालं होतं, पण अवघ्या 1 वर्षात ते त्यांच्या बायकोपासून वेगळे झाले। त्यानंतर त्यांनी कुणावरच प्रेम केलं नाही। 1916 या वर्षामध्ये ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते। तेव्हा मुंबईचे एक व्यापारी दिनशॉ पेटिट यांच्यासोबत त्यांची दोस्ती फार खास होती। दिनशॉ पेटिट सोबत त्यांनी दार्जिलिंगला सहलीला जायचा प्लॅन केला। त्या सहलीमध्येच दिनशॉ पेटिट यांची 16 वर्षाची मुलगी देखील होती। तिचं नाव होतं रुथीबाई। रुथी दिसायला खूप सुंदर आणि बोल्ड होती, त्याच्यामुळे जिन्नांना ती फार आवडली। रुथीला पण जिन्नामध्ये असं काय दिसलं काय समजलं नाही, पण तिलाही ते खूप आवडले। आपल्यापेक्षा 24 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न करायचं हे त्यांनी डोक्यात ठरवलं। जिन्ना आणि रुथीबाई यांना सोबत राहायचं होतं, लग्न करायचं होतं, पण सर्वात मोठी गोष्ट होती तिचे वडील म्हणजे दिनशॉ पेटिट यांना ही गोष्ट कशी सांगायची, कारण ह्या दोघांमध्ये एज डिफरन्स खूप मोठा होता। त्यानंतर जिन्ना यांनी बोलता बोलता त्यांच्या मित्राला विचारलं की तुला काय वाटतं, आजकाल लग्न करण्यासाठी धर्म जाती यांचा विचार केला पाहिजे का? तर दिनशॉ पेटिट म्हणाले की आता जमाना खूप बदललाय, आता आपण धर्म जातींचा विचार न करता लग्न केलं पाहिजे। मग त्यांनी हळूच आपला विषय समोर केला आणि त्यांना सांगितलं की मला तुमची मुलगी रुथीबाई खूप आवडते, मला तिच्याशी लग्न करायचे। हे ऐकल्यावर दिनशॉ पेटिटना इतका राग आला की त्यांनी जिन्ना सोबतचे पूर्ण संबंध तोडून टाकले। त्यांनी कोर्टमधून एक ऑर्डर पण आणली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जिन्नांनी कधीही त्यांच्या मुलीशी बोलायचं नाही, तिला बघायचं नाही, कधीच ती दिसली तरी तिच्या समोर जायचं नाही। पण असं झालं तरी जिन्ना आणि रुथी एकमेकांना पत्र लिहायचे। ती तेव्हा जेव्हा भेटले तेव्हा ती 16 वर्षाची होती। ती 18 वर्षाची होईपर्यंत ते एकमेकांना पत्र लिहत राहिले। ती जेव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा ती जिन्नाकडे निघून आली आणि आपण दोघं लग्न करू असं सांगितलं। जिन्ना आणि रुथीबाई यांचं लग्न पार पडलं। रुथीबाई आणि जिन्ना नेहमी मरीन ड्राईव्हवर फिरताना दिसायचे। त्यांचा सुखी संसार चांगला चालला होता। त्यांना एक मुलगी देखील झाली। पण पुढे पुढे जिन्ना यांचं काम खूप वाढलं, कारण त्यांना राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असं वाटू लागलं की गांधीजींना जास्त महत्व आहे, सर्व गांधीजींचं ऐकतात, गांधीजींसोबतच निर्णय घेतले जातात, त्यांना काहीच किंमत नाही। त्याच्यामुळे गांधीजी आणि जिन्ना यांचे वादविवाद वाढत गेले। या सर्वांमध्ये त्यांची जी पत्नी होती म्हणजे रुथीबाई, तिला ते वेळ देऊ शकले नाहीत। हळूहळू त्यांच्या दोघांमध्ये जी एज गॅप आहे तो समजून येऊ लागला, कारण की त्यांनी एक आपल्या मित्राला पण असं म्हणलं की माझं खूप डोकं खराब झालंय, या मुलीसोबत लग्न करून मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे। या सर्वातून जिन्ना आणि रुथी यांच्यामध्ये खूप जास्त वादविवाद होऊ लागला। नंतर तर रुथी एकटीच ताज हॉटेलमध्ये एका रूम मध्ये राहू लागली आपल्या मुलीसोबत। असं सांगितलं जातं की जिन्ना आणि रुथीबाई यांना आपली चूक लक्षात आली होती की आपण एकमेकांशी लग्न नाही करायला पाहिजे होतं। गोष्ट आहे 20 फेब्रुवारी 1929 ची। त्या दिवशी रुथीचा बर्थडे होता। बर्थडेच्याच दिवशी तिची खूप तब्येत खराब झाली। हळूहळू तिच्यामध्ये जिन्नांमध्ये जे काही वादविवाद चालले होते त्याच्यामुळे ती मानसिक दृष्ट्या खूप खचली गेली होती। रुथीबाईने त्या दिवशी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली। पण काही लोक असं सांगतात की तिची तब्येत खूप खराब होती त्याच्यामुळे ती वारली, आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली। त्यांची मुलगी दीना जिन्ना हिचं असं म्हणणं आहे की माझ्या आईने आत्महत्या केली, तिला मानसिक खूप त्रास झाला होता। पण खरं काय आहे ते नक्की समोर आलं नाही। आज देखील रुथीबाईची समाधी मुंबई येथे आहे। जेव्हा जिन्ना भारत सोडून पाकिस्तानला चालले होते तेव्हा त्यांनी शेवटची भेट दिली त्यांच्या समाधीला। तिथे ते खूप रडले आणि नंतर इथं कधीच वापस आले नाहीत। जिन्ना तसे तर पाकिस्तानचे कायदे आजम होते, पण त्यांची पर्सनल लाईफ एवढी खराब होती हे बऱ्याच लोकांना माहित नसणार आहे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।